मुंबई आणि ठाणे परिसरातील वाढत्या कचऱ्याच्या समस्येवर उपाय म्हणून शून्य कचरा मोहिमेची सुरुवात करण्यात आली होती। मदरसन आणि IPCAच्या ग्रुप सहकार्याने 2022 पासून हा उपक्रम विविध गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये राबविण्यात येत आहे। या प्रकल्पाअंतर्गत सोसायट्यांमधील ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून सेंद्रिय खत तयार केले जात आहे। त्यामुळे कचऱ्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाले असून डंपिंग ग्राउंडवरील ताणही घटला आहे। तयार होणारे खत सोसायट्यांच्या बागांसाठी वापरले जात असून काही ठिकाणी खत विक्रीतून उत्पन्नाचा मार्गही खुला झालाय। विशेष म्हणजे या मोहिमेमुळे परिसर भगिनीसारख्या उपक्रमांतून कचरा वेचक महिलांना सन्मानजनक रोजगार उपलब्ध झाला आहे। पर्यावरण संवर्धनासोबतच रोजगार निर्मितीलाही चालना मिळत असल्याने या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे। महाराष्ट्रातील अनेक गृहनिर्माण सोसायट्यांनी शून्य कचरा व्यवस्थापनाची यशस्वी अंमलबजावणी करून स्वच्छता आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश दिलाय। या उल्लेखनीय कार्यासाठी 190 सोसायट्यांचा गौरव करून त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले। याविषयीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी। पाहूयात। माझ्यासोबत मलाडचे वॉर्ड ऑफिसर कुंदन वळवी आहेत। कुंदन सर, काय सांगाल जे झिरो वेस्ट मॅनेजमेंट जे आहे, काय आज अवॉर्ड फंक्शन होता, काय सांगाल त्याबद्दल? हा जो आहे हा ॲन्युअल फंक्शन आहे इंडियन पोल्युशन कंट्रोल असोसिएशन या ऑर्गनायझेशनचा। आणि याच्यामध्ये वर्षभरामध्ये ज्या ज्या सोसायटीनेच सेग्रिगेशन केलेलं आहे, आपलं ड्राय वेस्ट आणि वेट वेस्टचं सेग्रिगेशन करून कंपोस्टिंग केलेलं आहे, अशा सगळ्या सोसायटींचं इथे त्यांचं अभिनंदन केलेलं आहे, त्यांचं गुणगौरव केलेला आहे त्यांनी जे वर्षभरामध्ये केलेलं आहे त्याच्याबद्दल। आणि या सगळ्या सोसायटींनीच जे सेग्रिगेशन करून कंपोस्टिंग करून आपला जो कचरा आहे आपल्या सोसायटीमध्येच त्यांनी कंपोस्ट करून जो आपल्या पर्यावरणाला एक प्रकारे त्यांनी मदत केलेली आहे। आणि हा एक कसा जो हा प्रोग्राम जो आहे हा पूर्ण मुंबईने, मला असं वाटतं की पूर्ण मुंबईमधील सोसायटीने हा ॲक्सेप्ट करावा आणि जेणेकरून आपली जी कचऱ्याची समस्या आहे ती कमी होऊ शकेल याच्याने। भरपूर काही डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न येतो, जेव्हा आपण बघतो की खूप लोकांनी अशी समस्या असते, तर कुठेतरी असे अगर सोसायटी पुढे आलं तर खूप परिणाम होईल का? आज या कार्यक्रमामध्ये बघितलं तर बऱ्याच सोसायटीजने कांदिवली असेल किंवा बोरिवली आहे, मलाड गोरेगाव आहे आणि इव्हन आता ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनने पण आता याच्यामध्ये ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन घेतलं आहे। तर ठाण्यामध्ये पण हा प्रोग्राम बऱ्यापैकी इम्प्लिमेंट झालेला आहे। तर अशाच पद्धतीने जर हा प्रोग्राम वाढत गेला तर येणाऱ्या काही दिवसामध्ये जी कचऱ्याची समस्या आहे आपण ती काही प्रमाणात म्हणजे बऱ्यापैकी आपण ती कंट्रोलमध्ये आणू शकतो आपण। माझ्यासोबत नगरसेवक संजय कांबळे सर, काय सांगाल? आज चांगला पुढाकार दिसतोय, तुम्ही एक नगरसेवक आहात, काय सांगाल? खूपच अभिमानास्पद अशी गोष्ट आज इथे मला पाहायला मिळाली, कारण एक जे म्हणजे IPCA आणि मदरसन या दोन अशा संस्था आहेत ज्यांच्या माध्यमातून एक अवेअरनेस करण्याचा पूर्ण सोसायट्यांच्या मार्फत की कचरा आपल्याच सोसायटीतला कचरा आपल्यालाच कसा खतात रूपांतर करता येईल, जेणेकरून मुंबई महानगरपालिकेवर पण त्याचा भार पडणार नाही। आणि ह्यात अभिमानाची गोष्ट अजून एक आहे की आमचे P नॉर्थचे जे सहाय्यक आयुक्त आहेत कुंदन वळवी साहेब, ह्यांनी पुढाकार घेऊन ह्या सगळ्या प्रोजेक्टसाठी जी काही त्यांच्याकडून मार्फत जी मदत लागेल ती त्यांनी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे। आणि जवळपास मालाडच्याच एव्हरशाईन नगर ह्या ज्या सोसायटीमध्ये त्यांनी जो पायलट करून दाखवलेला आहे त्याबद्दल मी संस्थेचं आणि त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं आणि त्यांचे जेवढे कोणी ऑपरेटर्स आणि ज्या काही संस्था चालक आहेत आणि मला असं कालच माझी त्यांच्याबरोबर चर्चा झाली होती, तर त्या पद्धतीने त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही CSR फंड याच्यामध्ये वापरतो। म्हणजे सोसायटीला काही खर्चही नाही आहे, त्यांना कुठले स्वतःचे पैसेही वापरायचे नाही आहेत, फक्त तुम्ही प्रोत्साहन म्हणजे आपली इच्छा व्यक्त करायची आहे आणि त्याप्रमाणे ही संस्था तुम्हाला सगळ्या प्रकारची मदत, म्हणजे कशी सुरुवात करण्यापासून ट्रेनिंगपासून सगळं या सगळ्या गोष्टी ही संस्था करत आली आहे। आणि गेली 4 वर्ष ती सतत या पुढाकार घेत आहे आणि आता सोसायट्यांनाही प्रोत्साहन देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आलं, त्यांना सर्टिफिकेट्स देण्यात आले। जे ॲक्च्युअल काम करणारे जे वर्कर्स आहेत त्यांचाही ते मान सन्मान करण्यात आला। त्या खरोखर मला वाटतं ही खूप मोठी गोष्ट आहे। आणि मुंबईमध्ये जर अशा प्रत्येक सोसायटीने किंवा प्रत्येक वॉर्ड ऑफिसरनी जर अशा प्रकारचा पुढाकार घेऊन जर गेला तर मला वाटतं येणाऱ्या दिवसामध्ये डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न पूर्णपणे संपू शकेल। आपण इथे पाहू शकतो की एक चांगली सुरुवात आहे की झिरो वेस्ट मॅनेजमेंटचे जे सोसायटी काम करते त्यांना इथे पुरस्कृत करण्यात आले। माझ्याबरोबर
इकडचे स्कूलचे प्रिन्सिपल आहेत ज्यांनाही अवॉर्ड दिला आहे. मॅडम काय सांगाल, आज तुम्हालाही अवॉर्ड दिला आहे, काय सांगाल त्याबद्दल? आमच्या शाळेमध्ये आता गेल्या वर्षीपासून हा उपक्रम, आपला सॉर्टचा उपक्रम चालतोय आणि त्याच्यामध्ये आपल्या विद्यार्थ्यांचा खूप मोठा सहभाग आहे. आपले विद्यार्थी जे आहे ते त्यांच्यामध्ये अशी कॉम्पिटिशन असते की मी घरातून जास्त कचरा आणावा आणि ते आपल्या डब्यामध्ये वगैरे कचरा घरून घेऊन येतात. आमचे लहान पोरं पण इवन 5वी 6वी 7वीतली मुलं किंवा पहिलीतली मुलंसुद्धा आम्ही त्यांच्या पालकांना पण हे करतो की प्रोत्साहित करतो की तुम्ही घरून कचरा आणा. मग ज्युनियर KG पासूनचे पालकसुद्धा ते कचरा घेऊन येतात आणि प्रत्येक मुलांच्या हातामध्ये डबा असतो आणि आम्ही एक डस्टबिन ठेवलेला आहे. त्या डस्टबिनमध्ये ते कचरा वगैरे टाकतात आणि अशा पद्धतीने आमची मुलं मग रोज तो कचरा एकत्र करतात आणि मुलं स्वतः सगळं मिक्स वगैरे करून ना कंपोस्ट वगैरे आमच्याकडे खूप छान पद्धतीने. चांगली सुरुवात आहे की मुलांना ह्याचं नॉलेज भेटते की डिकम्पोजिशन कसं करावं. काय नक्कीच सर, नक्कीच. आणि खूप चांगली संधी मुलांना मिळालेली आहे. ह्याच कंपोस्टचा उपयोग मुलं, आमच्याकडे खूप मोठं गार्डन आहे शाळेमध्ये आणि आमच्या शाळेला 21 लाख रुपये मिळाले होते. त्याच्यातही आमच्या मुलांचा चांगला सहभाग होता आणि ह्या उपक्रमामुळे मुलांना चांगलंच पुढेही चांगला फायदा होणार आहे. माझ्यासोबत काही सोसायटीची महिला आहेत ज्यांनाही पुरस्कृत करण्यात आलं. मॅडम काय सांगाल, तुमच्याही सोसायटीला पुरस्कृत करण्यात आले? हो, कारण आमच्या सोसायटीला आता 3 वर्ष झाली आम्ही हे प्रोजेक्ट करतो आहोत. म्हणजे आमच्या कमिटीची खूप इच्छा होती, पण हे जनरली असतं की वास येईल किंवा त्याने मच्छर येतील. तर आधी तसंच आम्ही खूप साऱ्या ह्या प्रोजेक्टवर अभ्यास पण केलेला. तर आम्ही विजयनगरला गेलो तर ते पारंपरिक पद्धतीने चाकावर वगैरे असं, तर त्यांनी ते खूप एक तर लेंदी प्रोसिजर होती. पण जे IPCने आम्हाला स्पॉन्सर केलं, आमच्याकडे 18 बीन आहेत, तर त्याला बिलकुल वास नाही. आम्ही तिकडे आमचे स्पोर्ट्स डे घेतो, आम्ही तिकडे गेट टुगेदर करतो, आमचे तिकडे पूजा वगैरे होतात. तर हे सगळं आता आमच्या सोसायटीच्या सगळ्या मेंबरना ह्याची सवय झाली आहे. त्यामुळे आमच्याकडे आम्ही ओला सुका कचरा हे वेगळेच डबे आहेत. आमच्याकडे जागा विकतात तेव्हा आम्ही पहिली ही कंडिशन घालतो की हे आमची कंडिशन आहे, ओला सुका कचरा म्हणजे वेगळा गेला पाहिजे. आमच्या मुलांना ती सवय आहे. त्याच्यामुळे तुम्ही अजूनही काही सोसायटीज अशा प्रकारे पुढे आले? हो, कारण आता RC वॉर्डकडनं किंवा आम्ही पण आमच्याकडनं माउंट पब्लिसिटी होते की आमच्या सोसायटीत हा प्रोजेक्ट बघा, ह्याला बिलकुल वास येत नाही किंवा घाण होत नाही. पण एक शून्य कचरा सोसायटी प्रत्येक सोसायटी झाली पाहिजे. सगळं BMC किंवा सरकार करणार ह्यावर आपण अवलंबून न राहता प्रत्येक सोसायटीने ह्याच्यात इनिशिएटिव्ह घेतलं पाहिजे. तर आता आम्ही ह्याच्या पुढे जाऊन आमचं आणखीन ड्राय वेस्ट किंवा वेस्ट यावर पण काम करतो आहोत. इथे पाहू शकतो की आपण सोसायटी असेल किंवा स्कूल सगळ्यांनी या झिरो वेस्ट मॅनेजमेंटचा पुढाकार घेतला पाहिजे. त्यामुळे दत्ता प्रसाद सर, किरण जाधव, आवाज इंडिया.